हॅलो नमस्कार मंडळी. चला तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा, मला गावाला जायचं आहे आणि माझ्या भाषीचा बड्डे आहे. मी कपडे वगैरे दाखवले त्याच्यामध्ये. तर आम्ही आता चाललो आहे. नक्कीच बघा तुम्ही व्हिडिओ, तुम्हाला संपूर्ण त्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर हे बघा, आम्ही रस्त्याने असं काही व्हिडिओ वगैरे काढत गेलो. तर ते शेतामध्ये राहतात ना माझे आईवडील, म्हणजे त्यांचं काम चालू आहे शेतात बाजरी वगैरे खुरपायचं. तर तिथं त्यांनी ना असं खूप छान राहायसाठी ना छोटंसं पत्राचं घर वगैरे बनवलं आहे. तर तिथंच राहतात सध्या. तर आम्ही तिथंच गेलो. तर तिथे गेलो, हे बघा पाहुणे वगैरे काही अजून आले नव्हते. आम्ही लवकरच गेलो होतो थोडंसं, म्हणजे बसायला बोलायला टाईम भेटत नाही ना मग नंतर, त्यामुळेच. तर गेलो, चहा वगैरे झाला होता आणि ही अशी काही भाजी काढत बसलो होतो. तर ही भाजी कशाची आहे मला नक्कीच सांगा, तुम्ही कधी खाल्ली का? खूप छान लागते बघा, तेला मिठामध्येच हिला बनवतात. तर माझी आई एकीकडे काढत होती, मी एकीकडे काढत होते. तर कोणाला नाव माहिती असेल तर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. शेतामध्ये खूप येते ही भाजी. तर माझ्या आईने हे बघा अशी काही बनवून दिली. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि मीठ तेल टाकून इतकी छान लागत होती ना. तर लगेच तिनं मस्त अशी बनवून दिली ना तव्यावर, आणि लगेच आम्हाला जेवण वगैरे करायला दिले. आम्ही मस्त असं लिंबाच्या झाडाखाली बसून जेवण वगैरे केले. आणि ते दिसतंय ना तिकडं ते पत्राचं, तिथं म्हणजे राहायला छोटंसं त्यांनी केलेलं आहे. तर जेवण वगैरे झाले आणि असा पाऊस आला ना तेवढ्यामध्ये. हे बघा आमचे जेवण वगैरे तर झालते. खूप पाऊस आला दुपारी. आणि मग नंतर संध्याकाळी बड्ड्याचं वगैरे घेतले मी. तर हे बघा, ही माझी बहीण आहे, मावशीची मुलगी. तर त्याच्या बाजूनच आमचं म्हणजे रोडलाच त्यांचं वावर आहे ना, त्याच्या बाजूनच ना एक हॉल आहे. तिथंच त्यांनी हॉल ते बुक केला होता बड्ड्यासाठी. तर बड्डेला मग हे असं काही सजावट वगैरे खूप छान केली होती बरं का त्यांनी. आणि पहिलाच बड्डे होता माझ्या भाषीचा, तर इतका छान सेलिब्रेट केला ना त्यांनी. तर हे बघा, तर मग म्हटलं चला मी याच्यामध्ये थोडंसं काढून घेते. तर दोन माझ्या भावजाया, त्यांची मुली, दोघींनाही मुली आहेत त्यांना. तर हे बघा माझी भाषी इतकी छान दिसत होती ना, ती परीचा ड्रेस वगैरे मी तिला घेतला होता आणि तोच घातला होता बड्डेला. तर बड्डे वगैरे मस्त झाला, एन्जॉय केला. आणि हे बघा मग नंतर सगळेजण जेवायला बसलो. डाळबट्टीचं जेवण होतं, कारण की श्रावण लागला आहे ना त्यामुळेच. तर नॉनव्हेज वगैरे कोणी खात नाही, सगळ्यांना श्रावण होता. पाहुणे ते सगळे त्यांना. तर जेवण वगैरे मस्त केले आणि असं झालं बड्डे.